कडे आता लक्ष लागलेलं आहे। सदाभाऊ खोतांना केवळ 14 मतं मिळालेली आहेत। भाजपकडून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर झाली होती, तर जयंत पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली होती, त्यांना देखील 12 मतं। मिलिंद नार्वेकर देखील 22 मतांवरच अडकलेले आहेत। यावेळेसची एक महत्त्वाची बातमी विजय होणार नाही असं तुम्हाला अनेकदा म्हटलेलं, त्यांना काय सांगाल? विजय होणार नाही असं खूप वेळा सांगितलं, त्यांना काय सांगाल? जागा आमच्या आमदारांनी दाखवून दिली आणि साऱ्या आमदारांचा विश्वास केवळ आणि केवळ अजितदादांच्या वरती आहे। आता सप्रमाण सिद्ध केलेलं आहे। केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही, तर अनेक सहकारी मित्रांनी सुद्धा ताकद पाठीमागे दाखवून दादांच्या नेतृत्वाला बळकटी दिली। विश्वास जता रहे थे और कह रहे थे कि आने वाले समय में विधायक उनके संपर्क में। आज की वोटिंग से अभी बहुत सारे विधायक हमारे साथ में आने वाले हैं। फेक नरेटिव्ह बनवताय आणि विजय महाविकास आघाडीचा होईल अशा पद्धतीने आता आपणच आता उत्तर द्या, काय नरेटिव्हचं काय झालं? अनेकांनी मदत केली, अनेकांची मदत आहे। ज्यांना मदत केली ते आपल्या सोबत असतील भविष्यात। चित्र आपल्याला हलू नको भाई। तर आपण बघतोय यावेळेस अजित पवार गटाचे दोनही उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। शिवाजीराव गर्जे यांचा विजय झाल्याचा आता जाहीर झालेला आहे, तर राजेश विटेकर ही विजयी झालेले आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, मिलिंद नार्वेकर यांना मात्र केवळ 22 मतच मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे।